हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा स्वागत आपलं सॉफ्ट चॅप्टर 3 मध्ये. चला तर मग आपण आपल्या गप्पांना सुरुवात करूया. आजचा विषय असेल गप्पांचा हॉबी. माझं ऑब्झर्वेशन आजपर्यंतचं असं सांगतंय, की प्रत्येक माणूस कोणता ना कोणता खास गुण घेऊन जन्माला येत असतो. आपण त्याला त्या गुणाला डिव्हाइन एनर्जी असं म्हणूया. ही त्या व्यक्तीमध्ये हटके काहीतरी करण्यात प्रोत्साहन देत असते. ती जी एनर्जी असते ती सतत प्रोत्साहित ठेवत असते माणसाला. तेव्हा या डिव्हाइन एनर्जीचा वापर करून ती व्यक्ती जेही काही निर्माण करते ना, त्याला पाहणारा नक्कीच वाह असं म्हणतो आणि तुला हे गॉड गिफ्ट आहे असं नकळत सांगून जातो. यालाच आपण छंद किंवा हॉबी असे म्हणूया. मी कुठेतरी वाचले होते, हॉबी कॅन हील एव्हरीथिंग. छंदामुळे व्यक्तीच्या आयुष्यात आनंद, उत्साह आणि नवीन ऊर्जा निर्माण होत असते. छंद हा फक्त मनोरंजनाचे साधन नसून व्यक्तिविकासाचे साधन सुद्धा आहे बरं का. त्यामुळे काय होते, की व्यक्तीचा विकास हा सतत सतत होत असतो. तो छंद जोपासत राहिला, की अनेक त्याच्या व्यक्तिमत्वातले पैलू उघडकीस येतात आणि त्याचा व्यक्तिविकास होत असतो. त्यामुळे आई-वडिलांनी आपल्या मुलांचे छंद वेळीच ओळखावे, त्यांना पूर्ण करण्यास प्रोत्साहन द्यावे आणि छंद जोपासण्यास मदत करावी. छंदाशी निगडीतच आजच्या मुला-मुलींनी शिक्षण घ्यावे. कारण काय? तर छंद डिग्री कंप्लीट करत असताना त्याचे कौशल्य त्यांना प्राप्त होते आणि ती मुलं आपल्या कामामध्ये 100% देऊ शकतात. आणि कामामध्ये, आयुष्यामध्ये जो आपल्याला थकवा किंवा रटाळपणा जाणवत असतो ना, तो जाणवणार नाही. एक छंद, एक आवड म्हणून माणूस काम करत असतो आयुष्यभर. नवनिर्मितीची ओढ ही छंदामुळे व्यक्तीमध्ये सतत टिकून राहते. उत्साह, आनंद जीवनात टिकण्यासाठी विशेष कष्ट त्या व्यक्तीला घ्यावे लागत नाहीत, कारण छंदामुळे ह्या गोष्टी ऑटोमॅटिक जिवंत ठेवण्यास मदत होते. माणसात असलेला विशेष छंद त्याला आयुष्यात हारू देत नाही. अडचणींमध्ये जेव्हा आपण छंद जोपासतो ना काही काळ, तर रिलॅक्सेशन आपल्याला नक्कीच मिळते. आणि काय होतं, की रिलॅक्सेशन झाल्यानंतर आपल्याला मार्ग मोकळे होतात. म्हणजे मार्ग सापडतो आपल्या अडचणींमध्ये. मीही एक चित्रकार आहे बरं का. अनेक चित्र मी काढलेली आहेत. मी त्यामुळे ठामपणे सगळ्यांना सांगू शकते, की कुठलाही छंद असो, गाण्यांचा असो, चित्रकलेचा असो किंवा इतर कुठलेही छंद असो, वाचनाचा असो, माणसामध्ये छंद हा मेडिटेशनचं काम करत असतो. त्याच्या जीवनामध्ये रिलॅक्सेशनचं काम करत असतो. काही काळासाठी तरी आपण दुःख, संकट या छंदामुळे विसरत असतो. त्याचे ओझे आपल्याला वाटत नसते आणि मार्ग सापडतो. म्हणजे काय? तर छंद माणसाला कायमच प्रयत्नशील ठेवतो. या सगळ्यांचं मला वर्णन करत असताना एक गाणं आठवतं आणि जो माणूस छंद जपतो ना, त्याला आयुष्यावर सतत सतत प्रेम करावं वाटतं. पुन्हा पुन्हा तो हरत नाही आणि प्रेम करतो आयुष्यावर. तर हे गाणं एक साजेसं आहे या सर्वांसाठी. या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे, शतदा प्रेम करावे, शतदा प्रेम करावे. या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे. धन्यवाद.